मी तनुजा येलाले. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पुणे विभागातील मराठी माध्यमाच्या तासिकेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण BPYG 172 या धर्माचे तत्वज्ञानाची ओळख या विषयातील भाग 1 धर्माचे तत्वज्ञान यावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला दिवस हा धर्म ही संकल्पना, धर्म ही संस्था आणि त्याच्याशी संबंधित तत्वज्ञानात्मक चर्चा याबाबतचा असणार आहे. आपण सर्वप्रथमतः धर्माचे तत्वज्ञान म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. धारणेत इति धर्म, जे धारण करते ते धर्म, अशी धर्माची संस्कृतमध्ये व्याख्या केली जाते. धर्म ही सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशी एक संस्था असते. आपण आज विचार केला तर आपल्याला अनेक धर्म या जगात अस्तित्वात असल्याचं दिसतं. प्रत्येक माणूस कुठला ना कुठला धर्म अवलंबित असतो किंवा त्या धर्मानुसार आपले जीवन जगत असतो. जसं अनेक लोक किंवा बहुतेक सगळे लोक धर्माचं अनुसरण करतात, तसंच काही लोक धर्म न मानणारे किंवा कुठल्याही धर्माची जीवन पद्धती न स्वीकारणारेही असल्याचं आपल्याला दिसतं. आपण आज सुरुवातीलाच हे समजून घेऊया की धर्म आणि ईश्वर या दोन संकल्पना परस्परांशी निगडीत आणि खूप जवळच्या आहेत. धर्माचं तत्वज्ञान म्हणजे काय याचा विचार करायचा ठरवलं तर आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा विचार न करता समग्र धर्मसंस्थेचा विचार चिकित्सकपणे करणाऱ्या शास्त्राला किंवा तत्वज्ञानाच्या शाखेला धर्माचे तत्वज्ञान असे म्हणता येईल. इथे हे आपल्या लक्षात येईल की आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा विचार करणार नाही, तर धर्म म्हणजे काय आणि धर्मसंस्था म्हणजे काय, ती कशी चालते आणि त्यातील महत्वाच्या तत्वज्ञानात्मक संकल्पना कोणत्या यांचा विचार आज आपण करणार आहोत. धर्म या संस्थेचा जो उदय झाला आणि विकास झाला तो कसा झाला असावा याविषयी विविध समाजशास्त्रांच्या सामाजिक शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडले आहेत. ते मांडत असताना त्यांनी धर्माच्या उदयाबद्दल काही अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि त्या अंदाजांच्या आधारे त्यांनी ते सिद्धांत मांडलेले आहेत. या ठिकाणी आपण त्यांचा मागोवा घेऊया आणि समजून घेऊया की धर्माची सुरुवात कशी झाली असेल बुवा. मुळात आपण जर विचार केला की ज्या धर्मसंस्थेविषयी आपण बोलतोय ती धर्मसंस्था ज्या मुख्य संकल्पनेच्या भोवती फिरते किंवा ज्या मुख्य संकल्पनेभोवती उभी आहे ती म्हणजे धर्म. जर आपण सुरुवातीला हा प्रश्न विचारला की धर्म म्हणजे काय, तर आपल्याला असं दिसतं की जीव, जगत आणि ईश्वर म्हणजे जगदीश यांचा परस्परांशी असणारा संबंध प्रत्येक धर्म स्पष्ट करतो. इथे 3 महत्वाच्या संकल्पना असल्याचं आपल्याला दिसतं. एक म्हणजे जीव, जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या ठायी असतो. म्हणजे मनुष्यच नव्हे तर अनेक धर्मांच्या आणि माणसांच्या विश्वासानुसार प्रत्येक सजीवामध्ये जीव आहे. तर हा आपल्या प्रत्येकाच्या ठायी असणारा जीव. जगत म्हणजे आपल्या जीवाच्या बाहेर जे सगळं जग आपल्याला दिसतं आहे ते. यामध्ये सजीव आणि निर्जीव अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो. तर ईश्वर किंवा जगदीश म्हणजे जीव आणि जगताच्या पलीकडे अशी एक शक्ती आहे की जी आपण धर्म मानणारे बहुतेक सगळे जण स्वीकारतात. या तिन्हींमध्ये जो परस्पर संबंध आहे म्हणजे जीवाचा आणि जगाचा, जीवाचा आणि ईश्वराचा, ईश्वराचा आणि जगाचा असा जो परस्पर संबंध आहे त्याचा विचार धर्म करतो. या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला एक चित्र दिसत असेल. त्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळे स्त्री पुरुष वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतात आणि ते ज्या ज्या धर्माची म्हणून प्रार्थना करत असतील त्या धर्माचं एक विशिष्ट चिन्ह वरच्या बाजूला दिलेलं आहे. हे याला आपण प्रतीक असं म्हणतो. प्रतीक म्हणजे काय, तर आपण जो ईश्वर आहे त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराशी किंवा त्या परमशक्तीशी संवाद
ही धर्माची एक महत्वाची बाब आहे. आता आपल्याला जसं आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी दिसतात, निसर्गातल्या वस्तू आणि प्राणी दिसतात, नद्या, डोंगर, समुद्र हे सगळं दिसतं, तसं काही आपल्याला ईश्वर दिसत नाही. मग जो ईश्वर दिसत नाही, ज्याच्याशी बोलता येत नाही, ज्यानी बोललेलं आपल्याला ऐकू येत नाही, अशा त्या ईश्वराशी आपण कसं बरं संवाद साधणार? तर तो प्रतिकात्मक स्वरूपात असतो. आणि म्हणून प्रत्येक धर्माच्या काही प्रार्थना, काही उपासना आहेत आणि त्या ठिकाणी ईश्वराचं स्वरूप प्रतीत करणारी काही प्रतीकही आहेत. आता जीव, जगत आणि ईश्वर या तिघांमधला जो संबंध आहे तो स्पष्ट करण्यासाठी आणि तो स्पष्ट करत करत सर्व मनुष्यांना एकत्रित बांधून राखण्यासाठी किंवा एकत्र आणण्यासाठी अनेक कथा, दृष्टांत, चमत्कार, वचन यांचे दाखले दिले जातात. हे दाखले देऊन भक्तांना साथ घातली जाते ती ईश्वराच्या भक्तीसाठी, ती आपल्या सगळ्यांच्या एकत्रीकरणासाठी. आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक धर्माची एक विशिष्ट जीवन पद्धती असते. त्या धर्माचा आचार, विचार, आहार, विहार असतो. म्हणजे प्रत्येकच धर्म कसं वागावं, कसा विचार करावा, काय पद्धतीचं अन्न सेवन करावं, कशा प्रकारे प्रवास करावा, इतरांशी संबंध करावा किंवा ठेवावा, याचे अनेक नियम प्रत्येक धर्म आपल्याला देत असतो. आता प्रत्येक धर्माची किंवा धर्मपंथाची उपासनेची एक रीत असते. त्यांची स्वतःची प्रार्थना मंदिरं असतात, तीर्थयात्रा स्थळही असतात, व्रतवैकल्य असतात, पूजा अर्चा असतात, प्रार्थना, विधी याविषयी सांगोपांग माहिती प्रत्येक धर्म देतो. आता हे सगळं का करतो बरं कुठलाही धर्म? तर हे सगळं यासाठी की जो कोणी धर्माचं पालन करत असेल, त्या धर्माची जीवन पद्धती अनुसरत असेल, त्याला त्याचं जीवन जगण्यास सहाय्य व्हावं याकरिता. आपल्याला असं दिसेल की हिंदू धर्माचं पालन करणारा मनुष्य हा मंदिरात जातो. तो अनेक वेळा आपल्याला असं दिसतं की शाकाहारी भोजन करतो. तो वेगवेगळ्या प्रकारची भजनं आणि कीर्तनं यामध्ये रममाण होतो. तर आपल्याला असं दिसतं की मुस्लिम धर्माचं पालन करणारा माणूस किंवा इस्लाम धर्माचं पालन करणारा माणूस हा मशिदीत जातो किंवा दर्ग्यात जातो आणि तिथे जाऊन तो नमाज पढतो. हा मनुष्य अनेक वेळा मांसाहार घेत असताना, महत्वाच्या दिवसांमध्ये मांसाहार घेत असताना आपल्याला दिसतो. दिवसातून 5 वेळा नमाज जिथे कुठे तो असेल तिथून नमाज अदा करताना आपल्याला दिसतो. तसंच आपल्याला असं दिसतं की ख्रिश्चन धर्माचं पालन करणारा मनुष्य हा चर्चमध्ये जातो किंवा जाते. तिथे त्यांच्या प्रेयर्स असतात, तिथे त्यांची प्रवचनं असतात. ते शाकाहार, मांसाहार असं सर्वसाधारण एकत्रित आहार घेताना आपल्याला दिसतात. दररोज संध्याकाळी ख्रिश्चन माणूस आपल्याला रोजरी करताना दिसतो. जसं हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माविषयी, तसंच आपल्याला असं दिसेल की बौद्ध मनुष्य हा बुद्ध विहारात जातो आणि तिथे ध्यान धारणा करतो. तर शीख मनुष्य हा गुरुद्वाऱ्यामध्ये जातो, तो तिथे त्याची प्रार्थना करत असतो. ह्या फारच महत्वाच्या किंवा सोप्या वाटणाऱ्या ठळक अशा गोष्टी मी काही धर्मांबद्दलच्या सांगितल्या. आता हे फक्त धर्मांबद्दल आहे का? तर तसं नाही. बहुतेकदा धर्मांमध्ये अनेक पंथ आणि उपपंथ आहेत. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मामध्ये आपल्याला वारकरी संप्रदाय दिसतो. आता वारकरी संप्रदायाची आचार विचाराची पद्धत ही इतर हिंदूंपेक्षा थोडीशी वेगळी असते. जसं नाथ संप्रदायाचे पालन करणाऱ्या लोकांची ही जीवन पद्धती, आचार विचार, आहार विहाराची पद्धती ही वारकऱ्यांपेक्षा थोडीशी वेगळी असते. इथे प्रार्थना मंदिरं किंवा प्रार्थना स्थळं ही साधारणपणे सारखी आहेत, परंतु व्रतवैकल्य, पूजा अर्चा करण्याची पद्धती, प्रार्थना, कीर्तनाची पद्धती आणि विविध विधी यामध्ये थोडाफार फरक आपल्याला दिसतो. अगदी आपल्याला असंही सांगता येईल की वारकरी संप्रदाय जो हिंदू धर्माचा एक पंथ आहे किंवा संप्रदाय आहे असं आपण म्हणतो, तिथे कीर्तनाला फार विशेष महत्व आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाशिवाय आपल्याला नारदीय कीर्तन असाही एक प्रघात किंवा अशी एक प्रथा इथे असल्याचं दिसतं. तर धर्म ही फार संमिश्र आणि कठीण, समजण्यास कठीण अशी संकल्पना आहे, कारण प्रत्येक मनुष्य समूह
धर्माचं आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करत असतो आणि मग विविध मानवी समूहांच्या एकाच धर्माच्या आचरणामध्ये वेगवेगळे फरक किंवा भेद असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण असं समजून घेऊया की धर्माचं तत्वज्ञान नेमकं काय करतं बरं. धर्माचं तत्वज्ञान हे कुठल्याही एका विशिष्ट धर्माची बाजू घेत नाही. ते कुठल्याही एका विशिष्ट धर्माचं पालन करा, त्या धर्माची आचार विचार पद्धती अनुसरा असं आपल्याला सांगत नाही. तर धर्माचं तत्वज्ञान हे धार्मिक जीवनाकडे, कुठल्याही धर्माचं पालन करणाऱ्या मनुष्याच्या धार्मिक जीवनाकडे डोळसपणे पाहायला आपल्याला शिकवतं. कोणत्याही धार्मिक बाबीचा स्वीकार आंधळेपणाने करता कामा नये, त्याकडे चिकित्सक वृत्तीने पाहिले पाहिजे, हे आपल्याला धर्माचे तत्वज्ञान सांगते. धर्म म्हणजे काय, धर्माची अंतर्बाह्य रूपे कोणती, धर्म व नीती, तसेच धर्म व कला, धर्म व विज्ञान यांचा परस्पर संबंध कसा असतो किंवा तो कसा असावा, असे अनेक प्रश्न धर्माच्या तत्वज्ञानामध्ये उभे केले जातात. या प्रश्नांवरची चर्चा, या प्रश्नांचे ओहापोह धर्माच्या तत्वज्ञानात निपक्षपातीपणे केली जाते. आता आपण असं समजून घेऊया की धर्मानुसार नीती बदलते का, धर्मानुसार कला बदलते का, धर्माचं विज्ञानाशी नातं एकसारखं नाही का. तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक धर्म वेगळी नीती सांगतो. प्रत्येक धर्म कलेविषयी वेगळा दृष्टिकोन ठेवतो. प्रत्येक धर्म विज्ञानाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. धर्माच्या तत्वज्ञानामध्ये या सर्वांचा विचार केला जातो आणि तोही कुठल्याही एका धर्माची बाजू न घेता. कुठलाही एक धर्म श्रेष्ठ आणि अन्य कुठला तरी धर्म कनिष्ठ असं अजिबात मनात न ठेवता धर्माचं तत्वज्ञान आणि त्याचा विचार करणारे तत्वचिंतक या सर्व बाबींचा अभ्यास करत असतात. कोणत्याही एका धर्मावर रोख न ठेवता किंवा मनात किंतु पूर्वग्रह न राखता एकूणच संपूर्ण धर्मसंस्थेविषयी किंवा एका विशिष्ट नेमक्या अंगाने मूलगामी चिंतन धर्माच्या तत्वज्ञानात केलं जातं. धर्ममतांची चिकित्सा करणं आणि धर्माला बुद्धिप्रामाण्य देऊन पाहणं हे धर्माच्या तत्वज्ञानाचं फार महत्वाचं काम आहे असं आपल्याला लक्षात येईल. धर्माची उत्पत्ती कशी झाली, धर्म कसा सुरू झाला असावा याविषयी अनेक समाजशास्त्रज्ञांनी, केवळ तत्वचिंतकांनीच नव्हे तर समाजशास्त्रांच्या विविध शाखांच्या अभ्यासकांनी याचा विचार केला. मी अगदी सुरुवातीला सांगितलं तसं धर्म ही केवळ तत्वज्ञानात्मक संकल्पना नव्हे. धर्म आणि धर्मसंस्था यांचा विचार समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, स्त्री अभ्यास, इतिहास या बहुतेक सगळ्या सामाजिक शास्त्रांमध्ये धर्माचा विचार केला जातो. धर्माची सुरुवात कशी झाली असेल याविषयी जे अनेक सिद्धांत मांडले गेले त्यातला सगळ्यात महत्वाचा किंवा सगळ्यात आधीचा जो सिद्धांत आहे तो नैसर्गिकतावादी सिद्धांत. म्हणून आता आपण धर्माच्या उत्पत्तीच्या नैसर्गिकतावादी सिद्धांताविषयी माहिती करून घेऊया. इथे या भागाची सुरुवात करताना एक छानशी गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते. फार फार पूर्वी, बरं का, हजारो शतकांपूर्वी कधीतरी जेव्हा माणसाच्या हे लक्षात आलं की जी फळं तो जंगलातून जमा करून किंवा गोळा करून खातो त्यांच्या बिया इतरत्र पडलेल्या असतात आणि कधीतरी काही काळाने तिथे पाऊस पडतो. पाऊस झाल्यानंतर त्या ज्या बिया पडलेल्या आहेत त्यातनं नवे अंकुर उगवतात आणि हे हळूहळू मोठे होतात. जर हे बी फळाचं नसेल, अन्य कुठल्या तरी धान्याचं असेल तर त्यातनं काही महिन्यातच पुन्हा जसं बी होतं तशाच नव्या बिया म्हणजे नवी फळं यांची धारणा होते. या सगळ्यांमध्ये एक निश्चित क्रम आहे असं माणसाच्या लक्षात आलं. या सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या त्या निसर्गामध्ये घडत होत्या आणि या गोष्टी कुणी घडवून आणत नसतानाही घडत होत्या. माणसाला आधी असं कळलंच असेल किंवा कळलंच होतं की आपण जे करतो त्याचं काही ना काही पुढे होत असतं. म्हणजे मला जर फळ खावंसं वाटलं
आणि मी ते फळ झाडावरून पाडलं आणि खाल्लं तर माझी भूक भागते. मला तहान लागली असेल आणि मी नदीवर गेले आणि तिथलं पाणी प्याले तर माझी तहान भागते. म्हणजे माझी तहान भागण्यासाठी किंवा माझी भूक भागण्यासाठी मला काहीतरी करावं लागतं. कुठलीच गोष्ट कुणीतरी केल्याशिवाय होत नाही असं माणसाने पाहिलं होतं. परंतु झाडं उगवणं असेल किंवा तृणधान्य उगवणं असेल, हे मात्र कुणीही न करता होत होतं. आणि असं काही शतकं माणसांनी पाहिलं. आणि मग हळू-हळू आणि बरं का विशेषतः त्यात म्हणजे बायकांनी पाहिलं. आणि मग त्यांनी असा प्रयत्न सुरू केला, की या झाडांच्या, या तृणधान्यांच्या बिया राखून ठेवायच्या, जमा करून ठेवायच्या आणि पुढे जेव्हा केव्हा पाऊस पडेल, तेव्हा त्या मातीत विखरून द्यायच्या. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तर या बिया परत कधीच उगवत नसत. परंतु जर पाऊस चांगला झाला, योग्य प्रमाणात झाला, तर त्या बियांमधनं झाडं उगवायची किंवा काही गवतं उगवायची. आणि त्यांच्या असं लक्षात आलं, की आपण जर दर वेळेला पाऊस पडल्यानंतर हे केलं, तर आपल्याला एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे काही एक दिवसांनंतर आपल्याला त्याची फळं मिळतात. यातूनच पुढे कधीतरी शेतीचा उगम झाला. शेतीचा उगम झाल्यानंतर किंवा त्या आधीही अनेक घटना, अनेक गोष्टी निसर्गात अशा घडत होत्या, की ज्या माणसांपैकी कुणीच घडवून आणत नव्हतं किंवा जंगलात त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या प्राण्यांपैकी कुणीही घडवून आणत नव्हतं आणि तरीही त्या घडत होत्या. याचं फार मोठं आश्चर्य माणसाला वाटायचं. पण शेतीची सुरुवात झाली आणि माणसाच्या असं लक्षात आलं, की पाऊस ही एक अशी गोष्ट आहे, की ज्याच्याविषयी मला काहीच करता येत नाही. आणि खरं सांगायचं तर मित्र-मैत्रिणींनो, पाऊस ही अशी गोष्ट आहे, की त्या संदर्भात आजही आपण फारसं काही करू शकत नाही. पण प्राचीन काळातल्या माणसाला पाऊस मोठ्याच अडचणीचा वाटला. अनेक वेळा पाऊस पडतच नसे आणि मग थोड्याशा पडलेल्या पावसानंतर त्यांनी ज्या बिया मातीत फेकल्या होत्या, त्या उगवून येत नसत. तर त्या पक्षी आणि किडे खाऊन टाकत. कधी-कधी बिया फेकल्यानंतर पाऊस खूप जास्त पडेल आणि मग त्यांच्या सगळ्या बिया वाहून जातात. माणसाला असं वाटायला लागलं, की कुणीतरी फार मोठं बरं का, आपल्यापेक्षा फार भारी हे पावसाचं चक्र घडवून आणत असणार. आणि त्याला कधीतरी आपला राग आला, की तो असं पाऊसच पाडायचा नाही किंवा खूप सगळा पाऊस पाडून द्यायचा. असं काहीतरी करत असावं, असं माणसाला वाटायला लागलं. या ज्या नैसर्गिक शक्ती होत्या, त्यांना माणसाने देवासारखं मानलं. आता देवासारखं म्हणलं म्हणजे काय बरं? देव ही संकल्पना अजून त्यांच्या मनात उत्पन्न झाली नसावी. परंतु ज्या निसर्गातल्या गोष्टी आहेत किंवा घटना आहेत, ज्या माणसाच्या आकलनाच्या म्हणजे समजून घेण्याच्या शक्तीच्याही पलीकडच्या आहेत, त्या सगळ्यांना माणसाने काहीतरी फार भारी बुवा, आपल्यापेक्षा फार मोठं अशी शक्ती असणारं असं मानलं. आणि मग आपल्याला असं दिसतं, की या नैसर्गिक शक्तींच्या देवता झाल्या आणि मग पृथ्वी ही एक देवता आहे, सूर्य हा एक देवता आहे. पावसाचा पर्जन्य किंवा वरुण राजा हा एक देव आहे. वाऱ्याचा पवन हाही देव आहे. आपल्याला असं दिसतं समुद्र राजा हाही देव आहे. नदी ही देवता आहे. निसर्गात ज्या म्हणून घटना, गोष्टी, अस्तित्व माणसाच्या शक्तीच्या पलीकडे होती, की ज्यांना माणूस नियंत्रित करू शकत नव्हता. त्या सगळ्यांना त्यांनी देव मानलं आणि यातूनच नैसर्गिक देव आणि नैसर्गिक धर्माची सुरुवात झाली असावी. धर्माच्या उत्पत्तीचा नैसर्गिकतावादी जो सिद्धांत आहे तो कुठेतरी या मुळापाशी जाऊन पोहोचतो. इथे असं मानलं जातं या धर्माच्या उपपत्तीनुसार की सर्व जगात एकच एक तत्व आहे, ते सजीव, निर्जीव, माणूस, प्राणी आणि वनस्पती, डोंगर, दऱ्या, नदी या सगळ्यांमध्ये भरून उरलेलं आहे. या सगळ्यांमध्ये मिळून जे आहे त्यालाच नैसर्गिक शक्ती असं म्हटलं जातं. या उपपत्तीची मांडणी अर्नेस्ट हायकेल यांनी केली. अर्नेस्ट हायकेल यांचा कालावधी 1834 ते 1919 असल्याचं आपल्याला दिसतं. आता हे फार महत्वाचं की आज या ठिकाणी मी अर्नेस्ट हायकेलचा कालावधी का बरं सांगत आहे. या पुढच्या ज्या उपपत्ती आहेत त्या अर्नेस्ट हायकेलच्या मांडणीच्या मागे पुढेच मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे साधारण एकाच काळात वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधले अभ्यासक किंवा चिंतक त्यांच्या ज्ञानशाखेच्या भूमिकेतून
धर्म या संकल्पनेकडे बघत होते आणि हे बघत असताना ते त्यांच्या पद्धतीने धर्माचं विश्लेषण करत होते, धर्मसंस्थेचा अभ्यास करत होते आणि त्यातून ते त्यांच्या सोयीने, त्यांच्या पद्धतीने धर्माची उत्पत्ती कशी झाली असेल याविषयीचा सिद्धांत मांडत होते. आता आपण नैसर्गिकतावादी सिद्धांताची माहिती घेतली, तशीच मानववंशशास्त्रीय जो सिद्धांत आहे धर्माच्या उपपत्तीचा, तिचा विचार करूया. धर्माच्या उपपत्तीविषयीचा मानववंशशास्त्रीय सिद्धांत प्रसिद्ध अभ्यासक एडवर्ड बर्नेट टायलर यांनी केला. यांचा कालावधी 1832 ते 1917 असा आहे. तुमच्या असे लक्षात येईल की बहुतेक सगळेच अभ्यासक 19वे शतक, त्याचा काही भाग आणि 20व्या शतकातली काही दशकं याच कालावधीतील साधारण आहे. म्हणजे तो एक मधला टप्पा जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसतं की याच काळात बहुतेक सगळ्या अभ्यासकांनी धर्माच्या उपपत्तीचा विचार केला आणि त्याविषयीचे सिद्धांत मांडले. मानववंशशास्त्रीय सिद्धांतानुसार आपल्याला असं दिसतं की सर्व वस्तूंमध्ये एकच आत्मतत्व आहे असं धर्माला वाटतं किंवा धर्माचं ते आधार आहे. इथे आपण या चित्रामध्ये पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या पातळ्यांवर किंवा स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. अगदी खाली तुम्ही पाहाल तर आपल्याला असं दिसतंय की अग्नीच्या ज्वालांसारखं काहीतरी आहे आणि त्यात काही मानवी आकृती आहे. त्यावर जर आपण आलो तर आपल्याला असं दिसतंय की बहुधा पाणी असावं आणि पाण्यात जगणारे जीव आहेत. त्यावर आपण आलो की वरच्या स्तरावर आपल्याला झाडं आणि झुडपं दिसतात, म्हणजे समुद्र जीवन, त्यावर वनस्पती जग. त्यावर आपण पाहिलं तर आपल्याला विविध प्राणी आहेत असं दिसतंय. प्राण्यांच्या पुढे वरच्या स्तरावर आपल्याला आणखी काही जीव दिसतात. त्यानंतरच्या स्तरावर आपल्याला पक्षी आहेत असं दिसतंय. पक्ष्यांच्या जगाच्या वर माणसं दिसतात आणि बघा बरं, माणसांच्या वर काही वेगळे जीव आहेत. आता इथे काय होतंय की वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांची जी उत्पत्ती झाली असेल तिचा विचार मानववंशशास्त्रीय सिद्धांतामध्ये केला. सगळ्यात वर तुम्ही पाहिलं तर असं दिसतं या चित्रामध्ये की ढग आहेत आणि ढगामध्ये पंख असणारे काही लोक आहेत, म्हणजे इथे हे देवदूत असावेत आणि त्यांच्याही वर दिव्य आभा असलेलं कुणीतरी आहे जे सिंहासनावर बसलंय, जणू काही कुणी एक राजाच. आता या सगळ्या उतरंडीचा किंवा या सगळ्या स्तरांचा क्रमाचा काय बरं अर्थ होतो? आपल्याला असं दिसतं की मानववंशशास्त्राच्या नुसार माणूस अस्तित्वात येण्याआधी अनेक प्राणी अस्तित्वात आले. त्यांची एका विशिष्ट क्रमाने उभारणी झाली किंवा त्यांचा एका विशिष्ट क्रमाने विकास झाला. आणि जर देव अगदी सर्वोच्च असेल तर मग उतरंड ही उतरत्या क्रमाने सगळ्यात खाली कदाचित समुद्रामधल्या किंवा पाण्यामधल्या जीवांपर्यंत जाते. जे वर लोक ढगात आहेत ते आणि जे सगळ्यात शेवटी खाली अग्नीसारख्या ठिकाणी आहेत ते, यांचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की कदाचित वरचे सर्वोच्च पातळीवरचे जीव किंवा सर्वोच्च गुणात्मक दृष्ट्या सर्वात उच्च असे ते जीव, तर जे सगळ्यात खाली आहेत ते जीव मात्र सर्वात खालच्या पातळीवरचे. परंतु या सर्वांमध्ये एकच एक आत्मतत्व असल्याचं मानववंशशास्त्रीय सिद्धांतानुसार म्हटलेलं आहे. तुम्हाला असं दिसेल की ढगांपासून एक साखळी अगदी खालच्या स्तरापर्यंत आलेली आहे, म्हणजे हे सर्व जीव जरी वेगवेगळ्या स्तरांवर आहेत आपल्याला असं दिसलं तरीही त्यांच्यामध्ये काहीतरी एक समान धागा आहे आणि तो आत्मतत्वाचा आहे. मानववंशशास्त्रीय सिद्धांतानुसार काही जीव हे फक्त सजीव आहेत, जसं की पाण्यातले जीव, झाडं, इतर प्राणी, पक्षी हे फक्त सजीव जीव आहेत. तर माणसं ही सर्व माणसं काही फार वरच्या पातळीची नाहीत आणि म्हणून माणसांमध्ये आपल्याला दोन स्तर दिसतात. खालच्या स्तरावरची माणसं ही फक्त सजीवांच्या गटात येतात, तर त्या वरच्या स्तरावरची माणसं
आध्यात्मिक जीवांच्या स्तरात येतात. म्हणजे माणसांमध्येही पुन्हा 2 पातळ्या मानववंशशास्त्रीय सिद्धांतानुसार आहेत. जर माणसाचा किंवा कुठल्याही जीवाचा विकास असा खालून वर झाला असेल तर नक्कीच कुणीतरी अगदी शेवटच्या टोकाला या उतरंडीच्या असलं पाहिजे. याच साधारण समजुतीवरून धर्माची सुरुवात झाली असावी असं मानववंशशास्त्रीय सिद्धांत आपल्याला सांगतो. यानंतरचा जो सिद्धांत आहे तो धर्माच्या उपपत्तीचा मानसशास्त्रीय सिद्धांत. मानसशास्त्रीय सिद्धांताची मांडणी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जेम्स हेनरी लेव्बा आणि सिगमंड फ्रॉइड यांनी केली. या दोघांचा कालावधी पाहिला तर आपल्याला पुन्हा असं दिसतं 19वे शतक त्याचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध साधारण हाच काळ याही अभ्यासकांचा आहे. मानसशास्त्रीय सिद्धांत मांडत असताना जेम्स हेनरी यांनी थोडीशी वेगळी मांडणी केली सिगमंड फ्रॉइड यांच्या मांडणीपेक्षा. जेम्स हेनरी यांच्या मते प्रत्येकाचा स्वतःचा एक आंतरिक देव असतो. म्हणजे इथे एकच एक आत्मतत्व सर्व जीवांमध्ये आहे असं मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये नाही आपल्याला दिसून येते. प्रत्येक माणसाच्या आत एक देव आहे आणि तो त्याचा स्वतःचा आहे. माणसाला जे जे अनुभव येतात ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांमुळे येतात असं जेम्स म्हणतात. आता इथे समजून घेण्यासारखी महत्वाची गोष्ट अशी की माणसांच्या किंवा या जगाच्या पलीकडे काही देव आहे आणि त्या देवाची उपासना करण्यासाठी धर्म आहे असं नसून आपल्यापैकी प्रत्येकातच देव आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाचा देव हा इतरांपेक्षा वेगळा आहे. मला जर काहीही आध्यात्मिक धार्मिक गूढ स्वरूपाचे अनुभव येत असतील तर त्याचं कारण बाह्य जगात किंवा जगाच्याही पलीकडे असं काही एक देवतत्व आहे आणि त्याच्यामुळे येतात असं नसून माझ्या शरीराची आणि मनाची जर एक विशिष्ट अवस्था निर्माण झाली तर जणू काही मला भ्रम होतो किंवा भास होतो अशा प्रकारे मला गूढ अनुभव येतात असं जेम्स हेनरी म्हणतात. त्यांनी धर्माची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा केली आहे. आजही आपण पाहतो की अनेकांच्या अंगात येतं. कुणाच्या अंगात देवी येते, कुणाच्या अंगात कुठला तरी देव येतो आणि मग ते लोक अन्य लोकांना काहीतरी उपदेश किंवा देवाचा संदेश त्यातून सांगतात. सर्वसाधारणपणे धार्मिक दृष्टिकोनातून याचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की त्या माणसावर देवाची कृपा झाली आहे. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याची चिकित्सा केली तर जेम्स हेनरी असं म्हणतील की तो मनुष्य एका विशिष्ट शारीरिक आणि मानसिक अवस्थेत असल्यामुळे त्याला या प्रकारचे अनुभव येत आहेत. या अनुभवांना तो स्वतः जबाबदार आहे. तिथे कुठल्याही बाह्य शक्ती कार्यरत नाही. हे फार सैद्धांतिक आणि वैज्ञानिक विश्लेषण व्यक्तींच्या धार्मिक वर्तनाचं मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये दिलं जातं. आणि धर्माची एकूणच सुरुवात ही माणसाच्या आत म्हणजे माणसानेच देवाची निर्मिती केली आहे जणू काही या प्रकारे आहे. आपण कधीतरी ही काव्यपंक्ती कुठेतरी नक्कीच ऐकलेली असेल, देव दानवा मने निर्मिले. म्हणजे देव आणि दानव या दोनही संकल्पना माणसाच्या मनाने निर्माण केल्या आहेत. आता ही काव्यपंक्ती नक्कीच मानसशास्त्रीय सिद्धांतामधूनच आली असावी असं हे वाचून वाटतं. दुसरा जो मानसशास्त्रज्ञ आहे जो अतिशय प्रसिद्ध असा अभ्यासक या ज्ञानशाखेतला आहे तो म्हणजे सिगमंड फ्रॉइड. सिगमंड फ्रॉइड यांचा कालावधी 1856 ते 1939 असा आहे. साधारणपणे तोच पुन्हा 19व्या आणि 20व्या शतकाचा अर्धमूर्ध भाग. फ्रॉइडच्या मते देव ही कल्पना माणसाने निर्माण केली पण ती काही गंमत म्हणून केली नाही बरं का. माणसाने ही संकल्पना किंवा ही कल्पना जी केली ती नैसर्गिक दुरितांपासून बचावासाठी केली. इथे फ्रॉइड आपण जे नैसर्गिकतावादी सिद्धांताकडे पाहताना म्हणालो होतो त्याच्या जरा जवळ जाणारं मत सिगमंड फ्रॉइड सांगतात. म्हणजे मला कंटाळा आला, मला काम नव्हतं, मला करमणूक हवी होती म्हणून मी देवाची निर्मिती केली असं नव्हे, तर माझ्या समोर अनेक नैसर्गिक संकट आहेत. म्हणजे कुठल्याही माणसासमोर ती असतात
आणि या संकटांमधून बाहेर निघणं किंवा तरुण जाणं हे मला माझ्या मानवी मर्यादांमुळे शक्य होत नाही. अशा वेळेला मला कोणीतरी एक पलीकडे शक्ती हवी असते, की जी मला या सगळ्यातून बाहेर पडायला, तरुण जायला मदत करेल. निसर्गात ज्या अनवस्था निर्माण होतात किंवा जे संकट निर्माण होतात, त्यांच्यापासून वाचण्यासाठी म्हणून माणसाने देवाची निर्मिती केली किंवा देव ह्या कल्पनेची निर्मिती केली असावी, असं फ्रॉइड यांचं मत आहे. फ्रॉइड इडिपसची गोष्ट सांगतात आणि असं सांगतात की त्यापासून धर्मसंकल्पनेचा उदय झाला असा. आपण समजून घेऊया किंवा जाणून घेऊया काय बरं ही इडिपसची गोष्ट. इडिपसची गोष्ट जी आहे ती मध्ये सिग्मंड फ्रॉइड असं सांगतात की कोणे एकेकाळी कोण कुणाची बायको असावं किंवा कोण कुणाचा नवरा असावं याविषयी फारसे संकेत नव्हते, कारण मानवी समाज तितका विकसित झाला नव्हता. कोण्या एका राज्यामध्ये एका राजाला मुलगा झाला. त्या मुलाचे नाव होतं इडिपस. आणि हा मुलगा जन्मल्यानंतर राज्यात कुणीतरी राजाचे कान भरले. अशा कथांमध्ये राजाचे कान भरणारं कुणीतरी असतं आणि त्यांचं ऐकून राजा काहीतरी वाईट साईट करतो. तसंच इडिपसच्या वडिलांनी केलं. त्या माणसाने काय बरं सांगितलं त्याच्या वडिलांना? तो माणूस म्हणाला की तुमचा मुलगा तुमच्या बायकोशी लग्न करेल बरं का. आता इडिपसच्या वडिलांना हे काही फारसं आवडणारं नव्हतं. मग इडिपसच्या वडिलांनी असं केलं की अगदी लहान असतानाच तान्ह्या इडिपसला कुठेतरी दूरच्या राज्यात नेऊन सोडून दिलं. इडिपस तिकडे फार दूरच्या राज्यामध्ये लहानाचा मोठा झाला आणि अगदी छान राजबिंडा दिसू लागला. त्या राज्यातल्या राजाला हा तरुण आवडला आणि त्यांनी याला दत्तक घेतलं. आता बघा हा गोष्ट कशी बदलते. इडिपस त्या राज्याचा राजकुमार झाला आणि ज्या राज्याचा तो राजकुमार झाला तिथल्या राजाने असं ठरवलं की आता आपलं राज्य आपल्याला वाढवलं पाहिजे, कारण आपल्याकडे इडिपस सारखा इतका राजबिंडा शूरवीर पुत्र आहे. आणि मग राजाने आपलं सगळं सैन्य इडिपसला दिलं आणि त्याला सांगितलं की आपल्या आसपासची सगळी राज्य जिंकून टाक, कुणालाही मागे ठेवू नको. इडिपस आपलं सैन्य घेऊन या मोहिमेवर निघाला आणि एक एक राज्य करत करत तो जिंकत त्याच्याच वडिलांच्या राज्यापाशी आला. आता इडिपसला हे मुळीच ठाऊक नव्हतं की हे त्याच्या खऱ्या आई वडिलांचं राज्य बरं का. आणि इकडे इडिपसच्या वडिलांनाही हे माहित नव्हतं की आता स्वारी करून येणारा जो कोणी आहे तो आपलाच मुलगा आहे. आता इडिपसने अज्ञानातून त्या राज्यावर हल्ला केला. लढाई झाली आणि लढाईमध्ये तिथला राजा आणि सगळे महत्वाचे लोक मारले गेले. इडिपस ते युद्ध जिंकल्यानंतर तिथल्या महालात गेला आणि त्यांनी पाहिलं की जणू काही चिरतरुणी अशी तिथली महाराणी महालात उभी आहे. इडिपसला ही स्त्री खूप आवडली आणि इडिपसने तिला विचारलं की आता तुमच्या राज्यात काही नाही, तुमचा राजा आणि इतर महत्वाचे सगळे लोक मेले आहेत, तर तुम्ही माझ्या राज्यात परत चला माझ्यासोबत, मी तुमचा सांभाळ करीन, मी तुमच्याशी लग्न करीन. आता त्या काळी फारसे संकेत असे नव्हतेच, त्यामुळे इडिपसच्या आईने इडिपसशी लग्न करून त्याच्या राज्यात परत जाणं मान्य केलं. आता इथे झालं काय की जी गोष्ट टाळण्यासाठी इडिपसच्या वडिलांनी त्याला घालवून दिलं होतं तीच गोष्ट घडली. असं म्हणतात की पुढे जेव्हा इडिपसला कळलं की आपण आपल्याच आईशी लग्न केलं आहे, तेव्हा त्याला असं वाटलं की जणू काही आपण आपल्या वडिलांचाच त्यांचंच एखादं अंग किंवा त्यांच्या शरीराचा मांस खाल्लं आहे. आणि यातून त्यांच्या इडिपसच्या मनामध्ये एक अनुकंपा आणि एक प्रकारचा अडसर किंवा एक प्रकारचं बंधन त्याच्या मनात निर्माण झालं, जे माणसं कायम आपल्या मनात वागवत आहे. इथे इडिपसला असं वाटलं की आपण सर्वांनी आपल्या वडिलांचं ऐकलं पाहिजे, आपण वडिलांचं मान्य केलं पाहिजे. आता प्रत्येकाला आपापले वडील असतात, ज्यांना आपण जैविक आई वडील असं म्हणूया, परंतु सर्व म्हणून जगाचे कोणीतरी वडील असतील की नाही. आणि मग ते जर कोणी असतील तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं हे जग चाललं असेल. जसं एखाद्या कुटुंबात आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की कुटुंबाचा प्रमुख बहुतेक वेळा पितृसत्ताक पद्धतीमुळे वडील असतात आणि मग घरातले सर्वजण त्यांचा निर्णय निमूटपणे मान्य करतात. हे जर एका कुटुंबाचं, तर जसं हे एका कुटुंबाचं तसंच ह्या विश्वाचंही असेल. फ्रॉइड यांनी इडिपसची गोष्ट सांगितली
ती त्यांनी अनेक कारणांमुळे सांगितली किंवा त्या गोष्टीचा अनेक संदर्भात त्यांनी वापर केलेला आहे. पण इडिपसच्या गोष्टीचा त्यांनी धर्मसंकल्पनेचा उदय कसा झाला असावा याची विचारमीमांसा करण्यासाठीही या कथेचा उपयोग सिग्मंड फ्रॉइड यांनी केला आहे. इडिपस कॉम्प्लेक्स असं त्या गोष्टीचं नाव आहे आणि ही गोष्ट बहुतेक सगळ्या ज्ञानशाखांमध्ये सिग्मंड फ्रॉइडची महत्वाची गोष्ट म्हणून सांगितली जाते आणि सिग्मंड फ्रॉइड या गोष्टीतूनच धर्मसंकल्पनेचा उदय कसा झाला हे आपल्याला सांगताना दिसतं. या पुढचा जो सिद्धांत आहे तो समाजशास्त्रीय सिद्धांत. समाजशास्त्राचे महत्वाचे अभ्यासक एमिल डुर्खाइम यांनी हा सिद्धांत मांडला. 1858 ते 1917 हा त्यांचा कालावधी होता. विशिष्ट आदिवासी टोळ्या आणि कुळं किंवा जमाती आणि त्यांच्या रूढी परंपरा यामधून विविध पंथांची निर्मिती झाली असावी आणि या विविध पंथांमध्ये जेव्हा एकसारख्या रूढी परंपरा किंवा परस्पर स्वारूप्य असणाऱ्या किंवा परस्पर समानता असणाऱ्या रूढी परंपरा जेव्हा काही टोळ्यांच्या लक्षात आल्या तेव्हा अशा काही टोळ्या एकत्र येऊन त्याचं जे एकत्रीकरण झालं असेल त्यामधून धर्मांची निर्मिती झाली असावी असं एमिल डुर्खाइम सांगतात. आता या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं जसा समाज विकसित होत गेला किंवा जसं जसं समाजाचा विकास झाला तसं तसं धर्म ह्या संकल्पनेला एक नेमकं स्वरूप आलं असं एमिल डुर्खाइम यांनी मांडलेलं आहे. या ठिकाणी आपण बहुतेक सर्व समाजशास्त्रीय शाखांमधले महत्वाचे सिद्धांत पाहिले. आता या पुढचा शेवटचा आणि फारच महत्वाचा सिद्धांत आपण समजून घेऊया जो सामाजिक आणि राजकीय सिद्धांत. या सिद्धांताची मांडणी लुडविग फोबेक आणि कार्ल मार्क्स या दोघांनी केलेली आहे. या ठिकाणी धर्म या संकल्पनेचा अभ्यास करताना आणि ती का कुठल्या परिस्थितीत निर्माण झाली असेल याचा विचार करत असताना कार्ल मार्क्स आणि लुडविग असं म्हणतात की देव ही मानवाने निर्माण केलेली संकल्पना आहे. खरं पाहता देव ही मानवाने निर्माण केलेली संकल्पना आहे असं मानसशास्त्रीय सिद्धांतही सांगतो किंवा एमिल डुर्खाइम यांचा समाजशास्त्रीय सिद्धांतही तसंच सांगतो. कार्ल मार्क्स आणि लुडविग हे दोघं काय बरं वेगळं सांगत आहेत? यांच्या मते जगाच्या पलीकडे असा काही देव असतो आणि त्या देवाची उपासना करण्यासाठी म्हणून धर्माची निर्मिती झाली असं कार्ल मार्क्स आणि लुडविग फोबेक यांना अजिबातच वाटत नाही. त्यांना असं वाटतंय की देव हे मानवाचंच एक स्वरूप आहे आणि मानवाच्या स्वरूपाचंच ते अन्यत्र केलेलं आरोपण आहे. आता तुम्ही जर कधी पौराणिक कथांच्या मालिका पाहिल्या असतील किंवा वाचल्या असतील तर तिथे आपल्याला असं दिसतं की माणसाकडे असणारे सगळे गुणदोष बहुतेक सगळे गुणदोष हे देवांकडेही असतात. म्हणजे जसं माणसाला राग येतो आणि आपण असं म्हणू अतिराग भीक माग म्हणजे राग येणं हा अवगुण, तर आपल्याला असं दिसेल की आपल्याकडचे बहुतेक सगळे देवही कोपिष्ट आहेत. जर आपल्याला असं वाटत असेल की खोटं बोलणं चुकीचं आहे तर तुम्हाला पौराणिक कथांमध्ये असे अनेक प्रसंग सापडतील जिथं देव खोटं बोलत आहेत. म्हणजे इथे हे दोघ जण असं आपल्याला सांगतायत की मानवामध्ये जे काही आहे तेच आपण देवामध्ये पाहतो. देव म्हणजे काही सर्व सद्गुणांचा पुतळा नव्हे आणि हे देवाचं मानवी रूप आहे. हे दोघं आपल्याला असं सांगतायत की समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरांवर अनेक प्रकारची विषमता असल्याचं आपल्याला दिसतं आणि या विषमतेतून किंवा विषमतेचा वापर करून माणसांचं शोषण करण्याचा प्रयत्न समाजातील अनेक लोक किंवा समाजातील विशिष्ट स्तरातील लोक सातत्याने करत असतात. माणसांना किंवा सर्वसामान्य लोकांना आपल्यामध्ये विषमता आहे आणि त्या विषमतेचा वापर करून आपलं शोषण केलं जात आहे हे लक्षात येऊ नये यासाठी किंवा त्यांचं लक्ष अन्यत्र केंद्रित होण्यासाठी म्हणून काही लोकांनी चतुरपणे धर्म नावाच्या संस्थेची निर्मिती केली असं कार्ल मार्क्स आणि लुडविग यांचा राजकीय सिद्धांत आपल्याला सांगतो. या सिद्धांताचा महत्वाचा ओघ जर आपण पाहिला तर तो आपल्याला नास्तिकतावादाकडे जाणारा दिसतो. आणि म्हणून तुम्ही कदाचित कुठेतरी ऐकलं वाचलं असेल की कार्ल मार्क्स हा धर्माच्या अतिशय विरोधात होता. कार्ल मार्क्स या
अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञांनी सांगितलं की धर्म म्हणजे अफूची गोळी. जर तुम्ही ती घ्याल तर त्या नशेतून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. जर आपण आता नशेच्या अंमलाखाली असू तर कुठलीही गोष्ट का घडते आहे याचा सारासार विचार आपण करू शकत नाही. बरोबर की नाही? आणि मग राजकीय सिद्धांतानुसार मार्क्स आणि लुडविक आपल्याला असं सांगतात की धर्म हे काहीही नसून ते मानवाने आपल्या सोयीसाठी आणि आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेली एक सामाजिक संस्था आहे. धर्माच्या उपपत्तीचा जर चिकित्सक विचार करावा असा आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की वरचे जे सर्व सिद्धांत आहेत ते वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत. प्रत्येक सिद्धांताला स्वतःच्या काही मर्यादा आहेत कारण ते एका विशिष्ट भूमिकेतून धर्माकडे पाहतात. हे सिद्धांत ईश्वराच्या आणि धर्माच्या उपपत्तीबद्दलही एकांगी भूमिका मांडतात. यातली कुठलाही सिद्धांत किंवा यातली कुठलीही भूमिका धर्माच्या उपपत्तीचं परिपूर्ण स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आणि म्हणूनच धर्म या संकल्पनेचं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सर्वांगी संपूर्ण असं विश्लेषण करणं, त्याचा विचार करणं आपल्यासाठी फार महत्वाचं ठरतं. धर्म या शब्दाचा आपण विचार केला असता, कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तत्वज्ञान हे नेहमी ज्या संकल्पनेचा आपण विचार करतो आहोत त्याच्या उत्पत्तीपासून म्हणजे त्या शब्दाच्या व्युत्पत्तीपासून आपण त्या संकल्पनेचा विचार करायला लागतो. तर इथे आपण धर्म याचा तत्वज्ञानात्मक अभ्यास सुरू करू. धर्म याला इंग्रजीत रिलिजन असं म्हणतात. रिलिजन हा शब्द रेलिगेरे या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. रेलिगेरे याचा अर्थ एकत्रित जोडणे, एकत्रित बांधणे असा आहे. तुम्हाला जर अगदी सुरुवातीला संस्कृत मध्ये सांगितलेली धर्माची व्याख्या आठवत असेल, धारणात इति धर्म किंवा धारणेत इति धर्म अशी ती व्याख्या आहे जी सर्वांना एकत्र जोडून ठेवते, ती धर्म किंवा जो आपल्या आपण सगळ्यांनी धारण केलेला असतो तो धर्म. या ठिकाणी साधारणपणे लॅटिन शब्दाचा आणि संस्कृत शब्दाचा जो अर्थ आहे तो एकाच दिशेने जाणारा असल्याचं आपल्याला दिसतं. धर्म या शब्दाच्या किंवा या व्यवस्थेच्या अनेक व्याख्या आहेत असं आपल्याला दिसेल. आपण यातल्या काही व्याख्या पाहूया. मानवावर नियंत्रण ठेवणाऱ्या नैसर्गिक व अलौकिक शक्तीवर मानवाचा मजबूत दृढ विश्वास आणि या शक्तींची उपासना म्हणजे धर्म. या ठिकाणी धर्मामध्ये निसर्गाच्या पलीकडे असणाऱ्या काही अलौकिक शक्तींचा उल्लेख आहे आणि या शक्ती मानवी जीवन, निव्वळ मानवी जीवनच नाही तर नैसर्गिक जगतही या शक्ती नियंत्रित करतात आणि म्हणून त्यांची उपासना केली पाहिजे असा एक विश्वास मानवी मनामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. धर्माची जी पुढची व्याख्या आहे तिच्यानुसार देवाविषयी आस्तिक्य बुद्धी व देवावर पूर्ण श्रद्धा म्हणजे धर्म. या ठिकाणी देव ही संकल्पना धर्माच्या अगदी गाभ्या ठिकाणी आहे किंवा मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आपल्याला दिसतं. देव आहे हे स्वीकारणं, देवावर श्रद्धा ठेवणं या ठिकाणी धर्मासाठी महत्वाचं आहे. मानवाला अनेक पारलौकिक आणि गूढ अनुभव येतात. या गूढ आणि पारलौकिक अनुभवांविषयी मानवाच्या मनाच्या भावना उत्पन्न होतात आणि या अनुभवासंदर्भात ज्या कृती ते करतात त्या सगळ्यांचा एकत्रित विचार म्हणजे धर्म. फक्त अलौकिक शक्ती आहे आणि ती मानवी जीवन नियंत्रित करते आहे का? तर नाही. मानवामध्ये अशा काही शक्ती आहेत की ज्यामुळे त्याला अलौकिक शक्ती किंवा देवांविषयीच्या गूढ अशा अनुभवांचा वाटा मिळतो. त्यांचा विचार म्हणजे धर्म. विविध समाजांमध्ये निर्माण होणाऱ्या श्रद्धा, परंपरा आणि त्या संबंधाने निर्माण होणारी विशिष्ट व्यवस्था म्हणजे धर्म होय. विश्वामध्ये जे जे काही अस्तित्वात आहे आणि आपल्या अनुभवाला येते ते सर्व मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. मानवी आकलनाच्या पलीकडे असणारी एक दिव्य शक्ती आहे जिनी हे निर्माण केलं आणि ती नियंत्रित करते असा विश्वास म्हणजे धर्म.
या सर्व व्याख्यांचा विचार केला असता आपल्या काय लक्षात येईल बरं? की काही शक्ती आहेत ज्या मानवाच्या नियंत्रणाच्या आणि समजून घेण्याच्या शक्तीच्याही पलीकडच्या आहेत. या शक्तींनाच ते देव म्हणतात. या शक्ती आहेत असं मानणं आणि त्यांच्या कृपेसाठी, त्यांच्या कृपा प्रसादासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत राहणं, या भोवती धर्म ही संकल्पना फिरताना आपल्याला दिसते. धर्माचं आदिम स्वरूप आहे, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातलं धर्माचं स्वरूप आहे. तसंच धर्म हा आधुनिक काळामध्ये विकसित झालेला आणि म्हणून आदिम स्वरूपापेक्षा उच्च पातळीवरचं त्याचं स्वरूप आहे. हे दोन्हीही मिळून धर्मच होतं. धर्माचा विकास आदिम स्वरूपापासून आधुनिक स्वरूपाकडे टप्प्याटप्प्याने होत गेला असं आपल्याला म्हणता येईल. आदिम स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसतं बरं? आदिम स्वरूपामध्ये पवित्र असं एक तत्व किंवा पवित्र असा एक देव या स्वरूपामध्ये धर्माच्या मांडला गेला. अगदी पुरातन काळामधला माणूस जेव्हा जंगलांमध्ये राहत होता, वनवासी अवस्थेत होता, तेव्हा ज्या ज्या नैसर्गिक शक्ती आहेत त्यांनाच माणसाने या पवित्र तत्वाचं स्थान दिलं. ही पवित्र तत्व गूढ आहेत, गुपित आहेत, ती शक्तिशाली आहेत, ती चेतन आहेत आणि ती फार प्राचीन आहेत असा विश्वास मानवी मनामध्ये होता. आणि इथे कुठल्याही देवाचं एक विशिष्ट नाव किंवा त्यांचं स्वरूप किंवा त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसत नाही. तर साधारणपणे अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी या मूल तत्वांनाच ईश्वराचं स्वरूप किंवा पवित्र शक्तीचं स्वरूप माणसाने दिल्याचं आपल्याला दिसतं. धर्माचं जे उच्च आणि आधुनिक स्वरूप आहे त्यात असं आपल्याला लक्षात येतं की काळाच्या ओघात मानवी समाजाबरोबर, मानवी विकासाबरोबर धर्म या संकल्पनेचाही विकास झाला आणि उच्चतर पातळीची धर्म संकल्पना अस्तित्वात आली. हे होण्याचं कारण काय असं जर आपण पाहिलं किंवा विचारलं तर आपल्याला असं दिसतं की माणसाला हळूहळू विकासाच्या प्रक्रियेत आणि जडणघडणीमध्ये वैज्ञानिक ज्ञान मिळालं. त्यांच्या विचारांचा विकास झाला. मानवी समाज रचनेतही अनेक बदल झाले. धर्म आणि त्यासंबंधी असणाऱ्या विषयांमध्ये माणसाने जास्तीत जास्त बौद्धिक स्वारस्य घ्यायला सुरुवात केली. म्हणजे केवळ श्रद्धेनी, भावभोळेपणाने देव आणि धर्म न मांडता त्याची चिकित्सा करायला माणसाने सुरुवात केली. तर्कशुद्ध विचार पद्धतीमुळे माणसाच्या असं लक्षात आलं की जादूमय आणि गूढ गोष्टी काही फारशा खऱ्या नसतात आणि मग त्यांनी धर्मातील अनेक अशा जादूमय आणि गूढ गोष्टींची चिकित्सा करायला सुरुवात केली. धर्म या मूळ संकल्पनेपेक्षा नीतीने जगणं, म्हणजे देवाची भक्ती करण्यापेक्षा नैतिकतेने जगणं, याला हळूहळू जास्त महत्व प्राप्त होत गेलं आणि त्यातून मूळ आदिम धर्माची चिकित्सा होऊन धर्माचं आधुनिक स्वरूप अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसतं. या ठिकाणी आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारे धर्म बदलत गेला त्या पायऱ्यांचा विचार करूया. इथे पहिली आहे टोटेमिझम. टोटेमिझम धर्म हा साधारणतः प्राचीन काळातील धर्म होता आणि बळी आधारित होता. म्हणजे विविध प्राण्यांचे बळी निसर्ग शक्तींना किंवा देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी देणे हा याचा महत्वाचा विशेष होता. पुढे जेव्हा अॅनिमिझम या पातळीवर धर्म गेला तेव्हा जीवांना बळी न देणे याला महत्व जास्त आलं. कारण चराचरामध्ये एकच चैतन्य किंवा एकच देवत्व भरून उरलेलं आहे आणि असं असताना जर माझ्यात देवाचा अंश आहे तर त्या बिचाऱ्या गायीतही आहे किंवा त्या बिचाऱ्या शेळीमध्येही आहे, मग मी शेळीचा किंवा गायीचा बळी कसा बरं देणार, असा विचार या पातळीवर झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यापुढे पॅन्थिइझम असा नवा टप्पा धर्माच्या विकासात आल्याचं आपल्याला दिसतं. ईश्वर आणि सृष्टी ही एकच आहे असं मानणारा हा धर्म किंवा ही धर्माची पातळी होय. आधीच्या अॅनिमिझम मध्ये ईश्वर हा वेगळा आहे आणि तो चराचरांमध्ये वास करतो असं म्हटलं होतं, तर पॅन्थिइझम मध्ये ही सृष्टी हाच ईश्वर असं मानलं गेलं. त्यानंतरचा जो स्तर किंवा त्यानंतरची जी पायरी येते ती आहे पॉलिथिइझमची. पॉलिथिइझम मध्ये एक नाही तर अनेक देव आपण मानले आणि त्यांची उपासना करायला लागले.
आपण जर पाहिलं तर मुख्यतः हिंदू धर्मामध्ये आणि काही ग्रीक पंथांमध्ये आपल्याला पॉलिथिइझमचा विकास झाल्याचं दिसतं. धर्मामध्ये आपण अनेक वेळा आतापर्यंत गूढ अनुभव, देवतांचे अनुभव, अलौकिक अनुभव असा शब्द ऐकला. या ठिकाणी आपण धार्मिक अनुभवांबद्दल दोन महत्वाच्या अभ्यासकांची मतं समजून घेऊ. पहिले आहेत विल्यम जेम्स. यांच्या मते धार्मिक अनुभव जे आहेत ते चेतना, जी व्यक्तींचा स्वतःमध्ये आणि उच्च अधिकारांमध्ये परस्पर संबंध असतो, त्यांना स्वतःशी संबंधित असल्याचे वाटते. हा संभोग त्यावेळेस दोघांनाही होत असल्याची जाणीव होते. सक्रिय आणि परस्पर असा हा संबंध आहे. या प्रकारे ते धार्मिक अनुभवाचे विश्लेषण करतात. त्यांच्या मते धार्मिक अनुभवांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करता येते किंवा करणे शक्य आहे. जेम्स यांच्या मते धार्मिक अनुभव हा सातत्यपूर्ण, बदलता आणि वैयक्तिक असतो. धार्मिक अनुभव हा स्वयंपूर्ण असतो, त्यासाठी अन्य कुणावर तरी अवलंबून राहावं लागत नाही. गूढरम्यतावादाची मांडणी जेम्स यांच्या मतातून आपल्याला दिसते. पारलौकिक शक्ती आणि मानवाच्या संबंधावर आधारित अशी ही मांडणी आहे. मानवाला पारलौकिक शक्तींकडून येणारे संदेश आणि येणाऱ्या अनुभूती यांचा विचार या ठिकाणी केलाय. गूढ अनुभवाचं वैशिष्ट्य काय, तर जेम्स असं म्हणतात की हे अनुभव भाषेत सांगता येत नाही, ते व्यक्त करता येत नाही. हा केवळ आनंददायी अनुभव नसून तो ज्ञानात्मकही अनुभव असतो. हा अनुभव क्षणिक असतो, तो फार काळ टिकत नाही. या अनुभवामध्ये मनुष्य निष्क्रिय असतो, कारण तो हे घडवून आणू शकत नाही. या प्रकारचे अनुभव माणसाला केवळ दैवी कृपेनेच येऊ शकतात, असं जेम्स यांनी म्हटलेलं आहे. रुडॉल्फ ऑटो यांनीही धार्मिक अनुभवाचं विश्लेषण केलंय. त्यांच्या मते हे पवित्र कल्पनांचे एक विश्लेषण आहे. पवित्र ही त्यांच्या मते एक श्रेणी आहे. पवित्र काय आहे, तर ते जे लपलेले आहे आणि गूढ आहे, जे नेहमीच्या सुगम आणि परिचिताच्या पलीकडचे आहे, त्याचा अनुभव धार्मिक अनुभवांमध्ये येतो. या ठिकाणी काहीतरी पारलौकिक जे मानवाच्या नेहमीच्या अनुभवाच्या पलीकडचे आहे, त्याचा उल्लेख रुडॉल्फ ऑटो करत आहे. हे अनुभव आंतरिक इंद्रियानेच घेता येतात, पण याला सर्वसामान्य अर्थाने इंद्रिय अनुभव म्हणता येणार नाही, असं रुडॉल्फ यांना म्हणायचं. या अनुभवांचं शब्दात वर्णन करता येत नाही. या अनुभवांचं कसलंही विश्लेषण किंवा चिकित्सा करता येत नाही, असंही रुडॉल्फ म्हणतात. धर्माची स्वतःची एक भाषा आहे, ज्याद्वारे देव माणसाकडे संदेश पाठवतो. हे संदेश त्यांना धार्मिक गूढ अनुभवांमधून मिळत असतात. जो हा संदेश पाठवतो तो स्पीकर, तो देव किंवा परमात्मा. इथे जो संदेश पाठवला आहे तो ऐकणारा कुणीतरी आहे. तो आहे हिअरर, जो ऐकतो तो हा भक्त. ज्या माध्यमातून हा संदेश पाठवला त्याला मीडियम असं म्हणता येईल. ज्याद्वारे संदेश भक्तापर्यंत पोहोचतो ते, आणि ज्या विधीद्वारे अनुभूती होते त्या विधीला आपण संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट असं म्हणू शकतो. आतापर्यंत असे अनेक लोक होऊन गेले आणि आजही आपल्या अवतीभोवती असे लोक असतात की जे गूढ अनुभव किंवा साक्षात्कारांविषयी बोलतात. अंगात येणाऱ्या माणसाच्या, बाईच्या किंवा पुरुषाच्या तोंडून देव आपल्याशी संवाद साधतो आणि मग या संवादाची एक विशिष्ट भाषा असते आणि त्या भाषेचं आपल्याला आपल्या सोयीने अर्थ विवरण करायला लागतं. या धार्मिक भाषा आणि संदेश जे आहेत त्यांचं अर्थविवरण जे होतं ते ज्या भाषेतून मांडले गेले त्यावर. आता एखाद्या भाषेमध्ये एखाद्या शब्दाचा एकच एक अर्थ असतो किंवा अनेक अर्थ असतात. त्यातला आपण कुठला अर्थ घेतो यावरून संदेशाचं अर्थविवरण म्हणजे स्पष्टीकरण निश्चित होतं. धार्मिक संदेशांची वैधताही पाहावी लागते, तसंच त्यांची सत्यताही पाहावी लागते. धार्मिक संदेश नेमकं काय सांगतो आहे हे निश्चित केलं तर तो योग्य आहे का, तो सत्य आहे का, तो देवाच्या मनातील भावनेची किंवा माणसाच्या मनातील भावनेची योग्य अभिव्यक्ती करतो आहे का,
ते नेमकं प्रतिकात्मक सादरीकरण आहे का, या सर्व बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. धार्मिक संदेश हे विधी परंपरांचंही विश्लेषण करतात. अनेक वेळा आपल्याला असं दिसतं की धार्मिक संदेश हे पुराण कथांमधून सांगितले जातात. अनेकदा ज्याला साक्षात्कार झाला किंवा ज्याला अनुभूती आली त्या व्यक्तीशी आपल्या सगळ्यांना बोलता येत नाही आणि म्हणून त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत अनेक कथांच्या रूपाने पोहोचतात. त्यातला एकच उदाहरणादाखल मी सांगते. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या आणि कुणीतरी त्यांच्यावर जळून किंवा रागावून त्या गाथा नदीत बुडवल्या आणि मग देवानी त्या गाथा नदीच्या पाण्यावर तरंगवल्या. अशी एक कथा आपण तुकाराम महाराजांच्या बाबतीत नेहमीच ऐकतो. आता तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगवणे ही देवाची करणी आहे, पण तो साक्षात्कार किंवा ती अनुभूती, तो गूढ अनुभव आपण घेतला का बरं? तर नाही. हे जेव्हा केव्हा घडलं असेल तेव्हा आपण मुळीच अस्तित्वात नव्हतो. मग आज आपल्याला ते कसं कळलं? तुम्ही जर देवाची भक्ती केली तर देव तुमची मदत करतो, असा तो धार्मिक संदेश आपल्याला तुकोबांच्या या पुराण कथेमधून सापडतो. धर्माची काही वैशिष्ट्ये आहेत असं आपल्याला दिसतं. धर्म काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं देण्याचा दावा करतो. जसं की हे विश्व निर्माण कसं झालं, ह्या विश्वाचा नियंता कोण, मी का अस्तित्वात आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय, मी कुणीकडे प्रवास करत आहे, असे काही मूलभूत प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपण देऊ असं धर्म आपल्याला सांगतो. धर्म आपल्या जीवनाला मार्गदर्शन करण्याचा किंवा मार्गदर्शन करणारा उच्च स्तरावरचा उद्देशही देतो. एखाद्याला कृती करण्यासाठीचे मार्गदर्शक सामान्य नैतिक तत्व धर्म देतं. कुठल्याही समस्येमधून सुखरूपपणे तरून जाण्यासाठी किंवा पुढे निघून जाण्यासाठी जो विश्वास आणि जी श्रद्धा हवी ती आपल्याला धर्मामुळे मिळते. परमज्ञानाचा स्रोत म्हणूनही धर्म प्रगटीकरण करते किंवा धर्माकडे आपल्याला पाहता येते. विविध विधी परंपरा यांचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की धर्म आणि परंपरा या आपल्याला धर्माने दिलेल्या असतात. विधी आणि परंपरा या आपल्याला धर्माने दिलेल्या असतात. आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं असतं की या ठिकाणी काय करावं, अमुक एका प्रसंगात कसं वागावं, देवाची पूजा अर्चा कशी करावी. जसं की मागच्या तासिकेमध्ये आपण अग्निहोत्र हा विधी समजून घेतला होता. अग्निहोत्र का करावं, कसं करावं, कुणी करावं, कधी करावं याविषयीची सविस्तर माहिती आपला धर्म आपल्याला सांगतो. हे जसं अग्निहोत्राबद्दल तसंच विविध धर्मांमध्ये विविध विधी आपल्याला सांगितलेले असतात. धर्म आपल्याला प्रार्थना आणि त्याची शक्ती जी आपल्या मनाला समाधान देते तिच्याविषयी सांगतं. आध्यात्मिक जिज्ञासा जी प्रत्येक माणसाला असते की मी कुठून आलो, का आलो आणि मी कुठे जाणार, याविषयीचं उत्तर शोधण्याचं बळ आपल्याला धर्म देत असतो. या ठिकाणी काही गोष्टी आपली ही तासिका संपवण्यापूर्वी आपण स्पष्ट करून घेऊया. सर्वसाधारणपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर धर्माचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की धर्माचं अस्तित्व आणि त्याची व्यवस्था किंवा देवाचं अस्तित्व आणि त्या अनुषंगाने येणारी व्यवस्था मान्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने कुठलाही आधार आपल्याकडे नाही. इथे खऱ्या अर्थाने म्हणत असताना ज्याला आपण कुठल्याही गूढ शक्तींच्या शिवाय मान्य करू शकू किंवा जे आपल्या इंद्रियांना आणि बुद्धीला अनुभूता येतं अशा शक्तींचा विचार जर केला तर त्यामध्ये धर्म आणि देव यांचा समावेश करता येणार नाही हे नक्की. परंतु आपण काही काळापुरता जर हा विचार बाजूला ठेवला आणि असा विचार केला की जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीत असते, संकटात असते किंवा काहीतरी फार मोठ्या समस्येत अडकलेली असते आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला फक्त मनोबलाची गरज आहे, अशा गोष्टीची गरज आहे की जी त्यांना त्या समस्येतून बाहेर निघून काढेल, सुखरूप बाहेर पाडेल, तर त्या ठिकाणी धर्म, प्रार्थना, शक्ती, भक्ती, श्रद्धा या गोष्टींचा फार उपयोग.
नास्तिक माणसाला तर्कशुद्धपणे विचार करता येईल, परंतु नास्तिक माणसाला समस्येमध्ये मनोबळ मिळवायला फार मोठे कष्ट पडतात. अर्थात हे आपलं आपण ठरवायचं की मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगेन आणि तर्कबुद्धीने किंवा तार्किकपणे विचार करून समस्येतून बाहेर येईल, की देवाचा आधार घेऊन. आज आपण या ठिकाणी थांबूया.